समोसा, कचोरी, पॅटीस, वेफर्स, कुरकुरे असे बरेचसे पदार्थ आहेत जे समोर आल्यावर भूक असो अथवा नसो खावेसे वाटतात. पिझ्झा त्यातलाच एक प्रकार. मित्रमंडळी बरोबर असताना किंवा इतरही ठिकाणी आपण जर बसलो आणि हे पदार्थ समोर आले तर असं वाटतं थोडंसं खाऊन बघावं. आणि मग अशा वेळेला कसं नियंत्रण मिळवायचं हा प्रश्न पडतो. का? कारण याच्याबरोबर आपल्या काही जुन्या आठवणी जोडल्या गेलेल्या असतात. त्यावेळेस समोसा खाताना किती मजा आली, जिभेला किती भारी वाटलं. त्यामुळे आपल्याला त्यावेळेला तो रिवॉर्ड सर्किट आपल्या ब्रेन मधला ऍक्टिव्हेट झालेला असतो. त्यावेळेला ब्रेन मध्ये डोपामिन सिक्रेट झालेला असतो आणि हे पुन्हा पुन्हा या गोष्टी बघितल्यानंतर आपल्याला त्या आठवणींमुळे पुन्हा ते सर्किट ऍक्टिव्हेट होतं आणि ती मजा, तो आनंद घेण्यासाठी आपला ब्रेन म्हणतो एकदा खाऊन बघ. आणि असंच होऊन मंडळी फास्ट फूड खाणं टाळायचं कसं असा आपल्याला प्रश्न पडतो. पण थोडे कष्ट करणं गरजेचं आहे. इथे हे रिवॉर्ड सर्किट ब्रेक करणं गरजेचं आहे. कारण आपल्याला आरोग्याची काळजी जर घ्यायची असेल तर थोडंसं या फास्ट फूडवर नियंत्रण मिळवायला हवं.